हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बॅलन्सिंग इन केमिकल इक्वेशन. राईट. तर बॅलन्सिंग इन केमिकल इक्वेशन जाणून घ्यायच्या आधी आपण एक ऍक्टिव्हिटी स्टडी करणार आहोत, नाही का? तर पाहू ती ऍक्टिव्हिटी आणि नंतर मग बॅलन्सिंग इन केमिकल इक्वेशनला आपण काय करू, सुरुवात करू. ठीक आहे. तर लुक ॲट द ऍक्टिव्हिटी. आता ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी आपल्याला काही ऍपरेटस पाहिजे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे बीकर नाही पाहिजे, आपल्याला कोनिकल फ्लास्क पाहिजे, त्यानंतर टेस्ट ट्यूब पाहिजे आणि नंतर बॅलन्स पाहिजे. ठीक आहे. कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब आणि बॅलन्स या 3 ऍपरेटसची आवश्यकता आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला 2 केमिकल्स पाहिजे, ठीक आहे. तर एक आहे सोडियम क्लोराईडचं सोल्युशन पाहिजे आपल्याला आणि दुसरं पाहिजे आपल्याला सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन. सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट हे 2 आपल्याला सोल्युशन्स पाहिजे. ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 आता ऍक्टिव्हिटी परफॉर्म करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घ्यायचं आहे एका बीकरमध्ये, नाही का? बीकरमध्ये काय घेतलंय आपण, सोडियम क्लोराईडचं ऍक्वियस सोल्युशन घेतलंय, नाही का? त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक टेस्ट ट्यूब घ्यायची आहे आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला सिल्वर नायट्रेटचं ऍक्वियस सोल्युशन घ्यायचं आहे, नाही का? सिल्वर नायट्रेटचं ऍक्वियस सोल्युशन तुम्हाला घ्यायचं आहे कशामध्ये, सिल्वर नायट्रेटचं ऍक्वियस सोल्युशन घ्यायचं आहे तुम्हाला कशामध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला ती टेस्ट ट्यूब कोनिकल फ्लास्क मध्ये सरळ ठेवायची आहे आणि नंतर त्या टेस्ट ट्यूबचं जे माउथ आहे ते थ्रेडच्या मध्ये तुम्हाला बांधायचं आहे. ठीक आहे ना? यू हॅव टू टाय द माउथ ऑफ द टेस्ट ट्यूब, राईट ना? अँड देन यू हॅव टू insert this test tube very carefully inside the conical flask, right? Then you have to airtight this conical flask with the help of a rubber cork. रबर कॉर्कच्या मदतीनं तुम्हाला कोनिकल फ्लास्कचं जे माउथ आहे ते एअर टाईट करायचं आहे, नाही का? समजते तुम्हाला? देन आफ्टर दॅट इन द नेक्स्ट स्टेप यू हॅव टू वेट धिस असेंब्ली, है ना? नंतर तुम्हाला या असेंब्लीला पूर्ण काय करायचं आहे, वे करायचं आहे अँड नोट डाऊन द वेट. नोट तुम्हाला वेट काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे ना? जवळपास 300 पॉइंट है ना 2-3 ग्रॅम तुम्हाला वजन जाणवेल, नाही का? ऍक्टिव्हिटी मध्ये तेवढंच दिलेलं आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, नाही का? देन आफ्टर दॅट यू हॅव टू टिल द कोनिकल फ्लास्क अँड यू हॅव टू अलो द मिक्स द silver nitrate solution which are present in the test tube with the sodium chloride solution which is present in the conical flask, नाही का? जे टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूब मध्ये सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन आहे आणि कोनिकल फ्लास्क मध्ये काय आहे, सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे. या दोघांचे सोल्युशनला तुम्हाला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे, नाही का? ओके नाही? देन डज एनी चेंज डू यू फाउंड इन दिस कोनिकल फ्लास्क or any precipitate is formed in this conical flask, right? काही चेंज तुम्हाला या कोनिकल फ्लास्क मध्ये झालेला बघायला मिळतो का, की प्रेसिपिटेट वगैरे तयार होतो, नाही का? देन आफ्टर दॅट यू हॅव टू वे दिस असेंब्ली. नंतर तुम्हाला या असेंब्लीचं काय करायचं आहे, वे करायचं आहे. ठीक आहे. तर नेमकं काय होतं, जेव्हा तुम्ही सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनला मिक्स करता सोडियम क्लोराईडच्या सोल्युशन सोबत, नाही का? तिथे हे दोन्ही ऍक्टिव्ह सोल्युशन असतात, सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट. त्या दोघांचंही ऍक्टिव्ह सोल्युशन जे आहे ते कलरलेस राहतं. पण जेव्हा सिल्वर नायट्रेट हा सोडियम क्लोराईड मध्ये काय होतो, मिक्स होतो, तेव्हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट इथे तयार होतो, है ना? आणि तो असतो सिल्वर क्लोराईड. सिल्वर क्लोराईड हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट इथे तयार झालेला तुम्हाला बघायला मिळतो, नाही का? आणि सोडियम नायट्रेटचं ऍक्वियस कलरलेस सोल्युशन काय होतं, इथे तयार होतं, नाही का? आणि नंतर जेव्हा तुम्ही या असेंब्लीचं काय करता, वजन करता, वे करता याला, तर याचं वजन पूर्वीचं एवढंच असतं, म्हणजे ते 300.23 ग्रॅम एवढं असतं, नाही का? म्हणजे वजन जे आहे ते बदलत नाही, है ना? आधी जेवढं वजन राहतं नंतरही तेवढं वजन राहतं, है ना? आधी जे रिॲक्टंट आहेत ते रिॲक्टंट कोणते आहेत, सोडियम क्लोराईड आणि सिल्वर नायट्रेट, है ना? बघू आपण याचं वर्ड इक्वेशन. पहा, सिल्वर क्लोराईड, ठीक आहे, सॉरी सिल्वर क्लोराईड नाही तर सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट इज मिक्स्ड विथ सोडियम क्लोराईड, राईट? अँड इट गिव्स सोडियम नायट्रेट and
सिल्वर क्लोराईड. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही सिल्वर नायट्रेट मिक्स करता सोडियम क्लोराईडच्या सोल्युशन मध्ये, दिस टू आर द कलरलेस aqueous सोल्युशन, राईट. वेन वी मिक्स दिस टू सोल्युशन्स, जेव्हा आपण या दोन सोल्युशनला काय करतो, मिक्स करतो, देन वी फॉर्म अ व्हाईट कलर प्रेसिपिटेट. आपल्याला एक व्हाईट कलर प्रेसिपिटेट मिळतं ह्याचं सिल्वर क्लोराईडचं, अँड वी गेट द aqueous colorless solution of sodium nitrate. Actually this is the word equation for this reaction. एक वर्ड इक्वेशन आहे या रिएक्शन साठी, कारण आपण हे रिएक्शनला काय केलंय, वर्डच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय. दॅट्स वाय इट इज अ वर्ड इक्वेशन फॉर दिस रिएक्शन. नाउ वी आर लुकिंग फॉर द केमिकल इक्वेशन फॉर दिस केमिकल रिएक्शन. सिल्वर नाइट्रेट, that is AgNO3, it react with sodium chloride, that is NaCl, and it gives sodium nitrate, that is NaNO3. This is the aqueous solution of sodium nitrate, and then silver chloride, that is AgCl, and this is the white color precipitate. This is the white color precipitate of silver chloride is formed in this reaction. है ना, इथे व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट सिल्वर क्लोराईडचा तयार झालेला आपला या केमिकल रिएक्शन मध्ये बघायला मिळतो, नाही का. तर दिस इज द सिंपल ऍक्टिव्हिटी, आणि या ऍक्टिव्हिटी थ्रू आपल्याला समजलं की जेव्हा आपण सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांचं वजन करतो, किती राहतं ते वजन, 300.23 ग्रॅम. अँड आफ्टर केमिकल रिएक्शन वेन वी वे द वेट ऑफ द प्रोडक्ट, वी फाउंड दॅट द वेट ऑफ द रिएक्टंट अँड प्रोडक्ट इज सेम. ठीक आहे, रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांचं वजन काय राहतं, सेम राहतं, बरोबर आहे का. तर ही एक ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे केमिकल इक्वेशनला बॅलन्स करण्यासंबंधित, कारण या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला समजतं की रिएक्शन व्हायच्या पूर्वी रिएक्टंटचं वजन आणि रिएक्शन झाल्यानंतर प्रोडक्टचं वजन हे कसं राहतं, सेम राहतं. समजलं तुम्हाला. नाउ वी आर लुकिंग फॉर द बॅलन्सिंग ऑफ ए केमिकल इक्वेशन. ठीक आहे, तर ऍक्टिव्हिटी मध्ये आपण रिएक्शन पाहिली. कोणती रिएक्शन पाहिली, silver nitrate is get mixed with sodium chloride and it gives silver chloride and sodium nitrate, बरोबर आहे का. दिस इज द केमिकल इक्वेशन जे आपण पाहिलंय कशामध्ये, लास्ट टाइमच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, मागच्या ऍक्टिव्हिटीमध्ये, बरोबर आहे ना. देन इन दिस इक्वेशन वी हॅव टू काउंट द नंबर ऑफ ॲटम of each type of element which are present on reactant side and on the product side. Reactant side ला जे डिफरंट कंपाऊंड आहे, जे डिफरंट एलिमेंट आहे त्यांचा ऍटमचा नंबर, आणि प्रोडक्ट साइडला जे डिफरंट एलिमेंट आहे त्यांचे ऍटम्स आहेत त्यांचा नंबर, बरोबर नाही का. तो आपल्याला काय करायचा आहे, काउंट करायचा आहे, बरोबर नाही का. तर सगळ्यात पहिले आपण पहिला ऍटम घेऊ, एलिमेंट घेऊ, सिल्वर, नाही का. लुक ॲट द नंबर ऑफ सिल्वर ऑन द रिएक्टंट साइड, है ना. सिल्वर तुम्हाला किती नंबर मध्ये बघायला मिळतात रिएक्टंट साइडला, तर एकच सिल्वर आहे रिएक्टंट साइडला, आणि प्रोडक्ट साइडला पण एकच सिल्वर आहे, बरोबर आहे का. देन लुक ॲट द नंबर ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन पण एकच आहे, आणि तिकडे पण प्रोडक्ट साइडला नायट्रोजन एकच आहे. त्यानंतर ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन रिएक्टंट साइडला 3 आहे आणि प्रोडक्ट साइडला पण तुम्हाला 3 ऑक्सिजन बघायला मिळतात. त्यानंतर सोडियम, सोडियम पण तुम्हाला रिएक्टंट साइडला एकच बघायला मिळतो आणि प्रोडक्ट साइडला पण एकच बघायला मिळतो, नाही का. त्यानंतर क्लोरीन, क्लोरीन पण तुम्हाला रिएक्टंट साइडला एकच बघायला मिळतो आणि प्रोडक्ट साइडला पण एकच बघायला मिळतो, नाही का. आता बघा रिएक्टंटचा नंबर, रिएक्टंट या साइडला असणाऱ्या सगळ्या एलिमेंटच्या ऍटमचा नंबर आणि प्रोडक्ट साइडला असणारे जे डिफरंट एलिमेंट आहे त्यांच्या ऍटमचा नंबर काय सेम आहे, नाही का, हो की नाही. आणि म्हणून ही काय आहे, बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. तर तुम्हाला समजलं का बॅलन्स केमिकल इक्वेशन. इफ द टोटल नंबर ऑफ ऍटम of each type of element which is present on reactant and product side are same, then this is called as balanced chemical equation. सगळ्याच एलिमेंटच्या ऍटमचा नंबर, सगळ्याच एलिमेंटच्या ऍटमचा नंबर जर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला कसा असेल, सेम असेल, सारखा असेल, तर त्या टाइपच्या केमिकल इक्वेशनला आपण काय म्हणतो, बॅलन्स केमिकल इक्वेशन असे म्हणतो. अँड इफ द नंबर ऑफ ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट ऑन द बोथ द साइड इज नॉट सेम, रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइड या दोन साइडला डिफरंट एलिमेंटच्या ऍटमचा नंबर जर सारखा नसेल, तर अशा केमिकल इक्वेशनला आपण अनबॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणतो, किंवा त्याला आपण स्केलेटल केमिकल इक्वेशन असे म्हणतो. समजले तुम्हाला. बॅलन्स केमिकल इक्वेशन आणि अनबॅलन्स केमिकल इक्वेशन यांच्या आपण डेफिनेशन पाहिल्या, नाही का. तर
आता आपल्याला पाहायचं आहे की एक पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन ही बॅलन्स कशी करतात. बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन, एक पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. पण तुम्हाला बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन मध्ये बॅलन्स केमिकल इक्वेशनचं डेफिनेशन तुम्हाला समजली का? व्हॉट इज मीन बाय बॅलन्स केमिकल इक्वेशन है ना. इफ द टोटल नंबर ऑफ atoms of each element is same on both the sides of the chemical equation, then this is the balanced chemical equation. And if the total number of atoms of each element is not same on both the sides of chemical equation, then it is unbalanced or it is skeletal chemical equation, right? Then now we are looking for the balancing the chemical equation. Now we are looking for the steps which are involved in balancing a particular chemical equation. Steps in balancing a chemical equation, right? तर केमिकल इक्वेशनला आपण स्टेप बाय स्टेप काय करतो? बॅलन्स करतो. वी आर बॅलन्सिंग ए पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन स्टेप बाय स्टेप, अँड फॉर दॅट पर्पज वी आर युझिंग द ट्रायल अँड एरर मेथड. कोणत्याही केमिकल इक्वेशनला आपण स्टेप बाय स्टेप काय करतो? बॅलन्स करतो. आणि त्या केमिकल इक्वेशनला बॅलन्स करण्यासाठी ट्रायल अँड एरर या मेथडचा काय करतो? वापर करतो. म्हणजे आपण एक केमिकल इक्वेशन घेतो, प्रयत्न करतो त्याला बॅलन्स करण्याचा. ठीक आहे, चुका येतात, चुका होतात, पुन्हा त्या चुका दुरुस्त करतो, पुन्हा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा चुका होतात, पुन्हा आपण त्यांना त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. याला आपण ट्रायल अँड एरर मेथड असे म्हणतो. ट्रायल अँड एरर मेथड. त्या ट्रायल अँड एरर मेथडचा वापर करून आपण काय करतो? पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन बॅलन्स करतोय. तर आपल्याला पाहायचं आहे एक केमिकल इक्वेशन, त्याला बॅलन्स करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. बघा, एक वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. सोडियम हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड आणि त्याची रिएक्शन होऊन राहिलेली आहे कोणासोबत? सल्फ्युरिक ऍसिड सोबत. सल्फ्युरिक ऍसिड, अँड इट गिव्स सोडियम सल्फेट अँड वॉटर. सोडियम सल्फेट अँड वॉटर. इट गिव्स सोडियम सल्फेट अँड water. This is the word equation and we have to balance this word equation. तर पाहू आपण कोणकोणत्या स्टेप्स येतात केमिकल इक्वेशन बॅलन्स करण्यामध्ये. तर वी आर लुकिंग फॉर द फर्स्ट स्टेप, दॅट इज स्टेप नंबर 1. इन स्टेप नंबर 1 इन द फर्स्ट स्टेप वी आर राईट डाऊन द केमिकल इक्वेशन फ्रॉम देअर वर्ड इक्वेशन. हे जे वर्ड इक्वेशन आहे या वर्ड इक्वेशनचं आपण केमिकल इक्वेशन मध्ये काय करतो? कन्वर्जन करतो. वर्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो, नाही का? बघा, सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH. ओके, देन इट रिएक्ट विथ सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज H2SO4, नाही का? सल्फ्युरिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2SO4. देन इट गिव्स सोडियम सल्फेट दॅट इज NaSO4, सॉरी Na2SO4 and water that is H2. ओके नाही? आता आपल्याला चेक करायचं आहे ना. फर्स्ट स्टेप झाली. आपण वर्ड इक्वेशन चा फॉर्म, वर्ड इक्वेशनला आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय, नाही का? त्यानंतर वी हॅव टू परफॉर्म द सेकंड स्टेप, अँड इन सेकंड स्टेप वी हॅव टू फाइंड आउट वेदर दिस केमिकल इक्वेशन इज बॅलन्स ऑर अनबॅलन्स. है ना? सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हे केमिकल इक्वेशन आहे ना, त्याला आपल्याला काय करायचं आहे? चेक करायचं आहे वेदर इट इज बॅलन्स ऑर नॉट. हे बॅलन्स आहे की नाही आहे ते आपल्याला काय करायचं आहे? चेक करायचं आहे. आणि आपण कसं चेक करतो की एक पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन बॅलन्स आहे की नाही आहे? आपण काय करतो? केमिकल इक्वेशनच्या लेफ्ट साईडला, रिएक्टंट साईडला आणि राईट साईडला म्हणजे प्रोडक्ट साईडला जे प्रत्येक एलिमेंट्स आहेत त्यांच्या ऍटमचा नंबर आपण काय करतो? कम्पेअर करतो, चेक करतो. आणि जर दोन्ही साईडला जे एलिमेंट आहेत त्यांच्या ऍटमचा नंबर जर सेम असेल तर ते बॅलन्स केमिकल इक्वेशन राहतं, आणि जर सेम नसेल तर ते अनबॅलन्स केमिकल इक्वेशन राहतं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण एलिमेंट घेऊ कोणता? सोडियम. बघा, सोडियम हा रिएक्टंट साईडला किती आहे? 1, आणि प्रोडक्ट साईडला किती सोडियम आहेत? 2 सोडियम तुम्हाला बघायला मिळतात. नंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन रिएक्टंट साईडला आहे 5. बघा,
इथे एक ऑक्सिजन आहे आणि इथे 4 ऑक्सिजन आहे. किती ऑक्सिजन झाले? 5 ऑक्सिजन. रिएक्टंट साईडला 5 ऑक्सिजन आहे, पण प्रोडक्ट साईडला पण 5 ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनचा नंबर बॅलन्स आहे, सेम आहे, पण सोडियमचा सेम नाही आहे. इथे एकच सोडियम आहे, इथे 2 सोडियम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हायड्रोजन. बघा हायड्रोजन रिएक्टंट साईडला किती आहे? 3 आहे, पण प्रोडक्ट साईडला किती आहे? 2च आहे, नाही का? यावरून आपल्याला समजतं की प्रत्येक एलिमेंटच्या ऍटमचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला सेम नाही आहे. म्हणजे हे काय आहे? अनबॅलन्स केमिकल इक्वेशन आहे, नाही का? अनबॅलन्स केमिकल इक्वेशन आहे हे आपल्याला कसं माहित पडलं? वी हॅव चेक the total number of atom of each type of element which is present on reactant side and on the product side, and if the number of different atom of different element is same, then we can say that it is the balanced chemical equation. But if the number of atom of different type of element which is present on reactant and product side is not same, then this is the unbalanced chemical equation, right? This is the unbalanced chemical equation. And then in the step 3, then in step 3 we are start balancing this chemical equation. समजलं तुम्हाला? स्टेप 1 मध्ये आपण काय करतो? वर्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो. स्टेप 2 मध्ये आपण काय करतो? त्या केमिकल इक्वेशन हे बॅलन्स आहे की नाही आहे ते आपण चेक करतो. कसं चेक करतो? रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला. रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्यांच्या ऍटमचा नंबर चेक करतो. जर सेम असेल तर बॅलन्स आहे, सेम नसेल तर अनबॅलन्स आहे. हे काय? अनबॅलन्स केमिकल इक्वेशन आहे, नाही का? नंतर आपण स्टेप 3 मध्ये त्याला काय करतो? बॅलन्स करायला सुरुवात करतो. तर बॅलन्स कसं करतो, है ना? तर इन द केमिकल इक्वेशन, इन द बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल इक्वेशन, in the step 3 we first selected a compound which having the maximum number of atom in it, है ना? आपण थर्ड स्टेप मध्ये बॅलन्सिंग करायला सुरुवात करतो आणि बॅलन्सिंग करते वेळी आपण असा कंपाऊंड निवडतो की ज्या कंपाऊंड मध्ये ऍटमचा नंबर सगळ्यात जास्त आहे, नाही का? ओके नाही? आणि नंतर कंपाऊंड मिळाला त्याला की नंतर आपण त्या कंपाऊंड मधला असा एक एलिमेंट निवडतो की तो अनबॅलन्स आहे, त्यांचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला सारखा नाही आहे, है ना? असं आपण काय करतो? एलिमेंट निवडतो. तर पहिले आपण कंपाऊंड निवडू आणि नंतर एलिमेंट निवडू. समजलं का? तर स्टेप 3 मध्ये आपण काय करतो? केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायला सुरुवात करतो आणि बॅलन्सिंग करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा असा एक कंपाऊंड निवडतो की ज्यामध्ये काय आहे? मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम प्रेझेंट आहे. बघा इथे NaOH किती ऍटम आहे? 3 ऍटम आहे. H2SO4 किती ऍटम आहे? 7 ऍटम आहेत, 7 ऍटम, है ना? 2 हायड्रोजनचे, 1 सल्फरचा आणि 4 ऑक्सिजनचे, किती झाले? 7 ऍटम. आणि सोडियम सल्फेट मध्ये यामध्ये पण 7 ऍटम आहे आणि वॉटर मध्ये 3च ऍटम आहेत. समजलं का? NaOH मध्ये 3 ऍटम आहेत, H2O मध्ये 3 ऍटम आहेत. म्हणजे हे दोघांची निवड करणार नाही आपण. मग H2SO4 यामध्ये 7 ऍटम आहेत आणि Na2SO4 याच्यामध्ये पण काय आहे? 7 ऍटम आहे. समजलं का? या दोघांपैकी एकाची आपण निवड करू. आपण कोणाला सिलेक्ट केलं? सोडियम सल्फेटला सिलेक्ट केलं, बरोबर का? वी हॅव सिलेक्टिंग द सोडियम सल्फेट बिकॉज इट हॅव्हिंग द मॅक्सिमम नंबर ऑफ ऍटम इन इट, दॅट इज 7 ऍटम, नाही का? आता सोडियम सल्फेटला निवडल्यानंतर सोडियम सल्फेटला आपण निवडलं, बरोबर का? सोडियम सल्फेटला निवडल्यानंतर आपला या कंपाऊंड मधला काय करावा लागतो? एलिमेंट निवडावा लागतो, नाही का? तर आपण असा एलिमेंट निवडू की जो काय आहे? अनबॅलन्स आहे, म्हणजे त्याचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला सेम नाही आहे. तर सल्फर बघा, सल्फरचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला काय आहे? सेम आहे, है ना? आणि ऑक्सिजनचा नंबर पण रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला सेम आहे. मग सेम कुणाचा नंबर नाही आहे? सोडियमचा. म्हणून आपण काय करू? सोडियमला सिलेक्ट करू, ठीक आहे? आपण बॅलन्सिंग साठी काय केलं? सोडियमला सिलेक्ट केलं, बरोबर आहे का? आता सोडियमचा नंबर रिएक्टंट साईडला किती आहे? 1. देयर इज ओनली 1 सोडियम विच इज प्रेझेंट ऑन द रिएक्टंट साईड, आहे का? अँड देयर आर 2 सोडियम, है ना? 2 सोडियम मॉलिक्यूल तुम्हाला प्रोडक्ट साईडला बघायला मिळतात, नाही का? इथे चार्ट दिलेला आहे. चार्ट मध्ये पहा, तुम्हाला एकच सोडियम बघायला मिळतो रिएक्टंट साईडला आणि 2 सोडियम तुम्हाला बघायला मिळतात कशामध्ये? प्रोडक्ट साईडला, नाही का? मग आपल्याला काय करायचं आहे? सोडियमचा नंबर बॅलन्स करायचा आहे. रिएक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला सोडियमचा नंबर कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. तर व्हाईल बॅलन्सिंग ए पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन, है ना? कोणती केमिकल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर यू हॅव टू नोट दॅट, है ना? डू नॉट चेंज द केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड व्हाईल बॅलन्सिंग ए पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन. कोणतेही केमिकल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर केमिकल कंपाऊंडचा जो केमिकल फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तो चेंज होता कामा नये, तो चेंज झाला नाही पाहिजे, नाही का? ओके नाही? आणि जर तुम्हाला बॅलन्स करायचा असेल नंबर तर काय करायचा? होल कंपाऊंडला एक कोएफिशिएंट, एक सफिशियंट फॅक्टर काय करायचा? ऍड करायचा.
नाही का. आता इथे तुम्हाला सोडियमचा नंबर बॅलन्स करायचा आहे, इकडे 2 आहे, इकडे 1 आहे, मग इकडे तुम्हाला 2 करावं लागेल. आता इथे 2 करण्यासाठी तुम्ही NaOH च्या ऐवजी Na2OH लिहू शकत नाही, कारण यामुळे काय होत झालाय, केमिकल फॉर्म्युला चेंज झालाय. म्हणजे तुम्हाला Na2OH लिहिता येत नाही, समजलं का. कारण Na2OH जर तुम्ही लिहिलंय तर त्या NaOH चा केमिकल फॉर्म्युला चेंज होतो, नाही का. म्हणजे तुम्हाला बॅलन्स करायचा असेल तर असं तुम्हाला करता येत नाही, केमिकल फॉर्म्युला चेंज करता येत नाही, नाही का. मग तुम्हाला काय करावं लागेल, 2चा कोएफिशियंट ऍड करावा लागेल. जर तुम्ही 2चा कोएफिशियंट जर NaOH च्या पुढे ऍड केला तर काय होईल, सोडियमचा नंबर 2 होऊन जाईल आणि केमिकल फॉर्म्युला पण चेंज होणार नाही. मीन्स while balancing a particular chemical equation we have to add a coefficient in the front of the molecular formula of the compound, right, while balancing a particular chemical equation. And you have to note that do not change the molecular formula of the compound while balancing a particular chemical equation, right. समजलं का. Then now we are write down this chemical equation again by giving the कोएफिशियंट. कोएफिशियंट घेऊन आपल्याला ही केमिकल इक्वेशन पुन्हा लिहायची आहे. कशामध्ये, स्टेप 3 मध्ये. पहा, आपण 2चा कोएफिशियंट दिला, NaOH प्लस H2SO4 इट गिव्स Na2SO4 प्लस H2. समजलं का. देन दिस इज द नेक्स्ट इक्वेशन. देन आफ्टर दैट we have to check whether it is balanced or not. In third step, after that we have to balance whether it is balanced or not. थर्ड स्टेप मध्ये बॅलन्सिंग करते वेळी आपल्याला सेकंड स्टेप मध्ये काय करावं लागतं, हे जे इक्वेशन आपल्याला मिळालंय नेक्स्ट इक्वेशन, हे आपल्याला बॅलन्स आहे की नाही आहे ते काय करावं लागतं, चेक करावं लागतं. चेक कसं करतो आपण, वी आर सी दॅट whether the number of atom of different element is same on both the side or not. आपण चेक करतो की डिफरंट एलिमेंटच्या ऍटमचा नंबर दोन्ही साईडला सेम आहे की नाही आहे, है ना. तर बघा आता इकडे सोडियम किती आहे, 2 आहे, इकडे 2 आहे, सोडियम झाला बॅलन्स. ऑक्सिजन इकडे किती आहे, है ना, इथे 2 ऑक्सिजन आहे आणि इथे 4 ऑक्सिजन, 6 झाले, नाही का. आणि इकडे किती ऑक्सिजन आहे, इकडे 5 ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा नंबर बॅलन्स नाही आहे, नाही का. त्यानंतर इकडे इकडे 4 हायड्रोजन आहे आणि इकडे 2च हायड्रोजन आहे. इकडे 4 हायड्रोजन आहे, इकडे 2च हायड्रोजन आहे आणि इकडे एकच सल्फर आहे, इकडे पण एकच सल्फर आहे, सल्फर बॅलन्स आहे, नाही का. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन these are the two elements which are not balanced because the number of atom of oxygen and hydrogen is not same on the reactant and product side, नाही का. त्यामुळं आपल्याला आता नेक्स्ट स्टेप मध्ये, नाही का, थर्ड स्टेप मध्ये जी सब स्टेप आहे थर्ड, त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता हायड्रोजन किंवा मग ऑक्सिजन त्या दोघांपैकी एखादा नंबर बॅलन्स करावा लागेल, नाही का. मग तुम्ही ऑक्सिजनला निवडाल बॅलन्स करण्यासाठी की हायड्रोजनला निवडाल बॅलन्स करण्यासाठी, तर तुम्हाला काय करावं लागेल, हायड्रोजनला निवडावं लागेल बॅलन्स करण्यासाठी. कारण जर तुम्ही चार्ट मध्ये पाहिलं तर ऑक्सिजनचा नंबर बॅलन्स करणं डिफिकल्ट आहे, कारण रिएक्टंट साईडला 6 ऑक्सिजन आहे आणि प्रोडक्ट साईडला 5 ऑक्सिजन आहे, नाही का. ओके नाही, त्यामुळे याला बॅलन्स करणं डिफिकल्ट जाईल तुम्हाला. त्यामुळे आपण हायड्रोजनला निवडू, कारण हायड्रोजनचा नंबर रिएक्टंट साईडला 4 आहे आणि प्रोडक्ट साईडला 2 आहे, नाही का. त्या कारणामुळे हायड्रोजनला बॅलन्स करणं खूप इझी जातं. आपण इझिली त्याला बॅलन्स करू शकतो 2चा कोएफिशियंट देऊ, नाही का. 2चा कोएफिशियंट जर दिला तुम्ही प्रोडक्ट साईडला जर 2चा फॅक्टर दिला तर हायड्रोजन नंबर काय होईल, बॅलन्स होऊन जाईल, ठीक आहे. तर चला आपण आता बॅलन्सिंग करू, ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागतं, बॅलन्सिंग करावं लागतं, ठीक आहे. तर बघा 2 NaOH प्लस H2SO4, ठीक आहे. आपण कुणाला बॅलन्स करून राहूया, आपण हायड्रोजनला बॅलन्स करून राहूया. हायड्रोजनचा नंबर रिएक्टंट साईडला 4 आहे आणि प्रोडक्ट साईडला 2 आहे. आता प्रोडक्ट साईडला हायड्रोजन नंबर 2 आहे म्हणजे कमी आहे आणि म्हणून आपल्याला हायड्रोजनचा नंबर जर बॅलन्स करायचा असेल तर दोन्ही साईडला रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला पण आपल्याला हायड्रोजन नंबर काय पाहिजे, सेम पाहिजे. सेम कसा कराल, 2चा कोएफिशियंट ऍड करून. पहा आता Na2SO4 जर तुम्ही 2चा कोएफिशियंट जर दिला वॉटरला तर काय होईल, वॉटर मध्ये जो हायड्रोजन आहे त्याचा नंबर पण काय होईल, बॅलन्स होऊन जाईल. आता बघा ना, हायड्रोजनचा नंबर बॅलन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर इन द नेक्स्ट स्टेप, आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करावं लागतं, यू हॅव टू चेक वेदर इट इज बॅलन्स केमिकल रिएक्शन ऑर नॉट, है ना. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला चेक करावं लागतं की ही केमिकल रिएक्शन जी आहे ती बॅलन्स आहे की नाही आहे, बरोबर आहे ना. तर चला पाहू आपण. सोडियम
किती आहे रिएक्टंट साईडला? 2 आहे आणि प्रोडक्ट साईडला 2 आहे. त्यानंतर ऑक्सिजन रिएक्टंट साईडला किती आहे? रिएक्टंट साईडला आहे 6 आणि प्रोडक्ट साईडला किती आहे? प्रोडक्ट साईडला पण ऑक्सिजन आहे आता 6, नाही का? त्यानंतर हायड्रोजन रिएक्टंट साईडला किती आहे? हायड्रोजन रिएक्टंट साईडला आहे 4 आणि प्रोडक्ट साईडला पण किती आहे? 4 आहे, नाही का? त्यानंतर सल्फर रिएक्टंट साईडला आहे 1 आणि प्रोडक्ट साईडला पण 1 आहे. बघा आता प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साईडला काय आहे? सेम आहे. त्या कारणामुळे ही काय आहे? बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे, नाही का? आणि नंतर शेवटी आता ही बॅलन्स झाली केमिकल रिएक्शन. त्यानंतर आपण काय करतो? स्टेप 4 परफॉर्म करतो, ठीक आहे? आणि स्टेप 4 मध्ये ही बॅलन्स केमिकल रिएक्शन ऍज इट इज लिहितो, त्याच्या फिजिकल स्टेट वगैरे मेन्शन करून, है ना? फिजिकल स्टेट वगैरे मेन्शन करून ती जी रिएक्शन आहे ती पुन्हा, है ना, लिहितात. तर दिस इज अबाउट द बॅलन्सिंग ए पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन. अशा पद्धतीनं एक पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन काय करतात? बॅलन्स करतात. तर तुम्हाला समजलं का बॅलन्सिंग ऑफ ए पर्टिक्युलर केमिकल रिएक्शन और पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन? एक पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करतात आणि त्याबद्दल आपण माहिती पाहिली. समजलं का? या पद्धतीने आपण एक पर्टिक्युलर केमिकल इक्वेशनला काय करू शकतो? बॅलन्स करू शकतो. समजले? आता आपण यूज युअर ब्रेन पॉवर पाहू, नाही का? यूज युअर ब्रेन पॉवर आपल्याला का बरं पाहायचं आहे? कारण आपल्याला या यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये 2 केमिकल इक्वेशनला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. आणि म्हणून आपण म्हणून आपण काय करणार आहोत? यूज युअर ब्रेन पॉवर हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, यू हॅव टू आयडेंटिफाय द रिएक्टंट अँड प्रोडक्ट इन द इक्वेशन नंबर 6. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इक्वेशन नंबर 6 दिलेला आहे. पहा, मी पुन्हा लिहून देतोय तुम्हाला. इक्वेशन नंबर 6 आहे व्हेजिटेबल ऑइल विच इज इन लिक्विड स्टेट, इट रिएक्ट विथ हायड्रोजन विच इज इन गॅसियस स्टेट at near about 60 degrees Celsius temperature and in presence of nickel catalyst. It gives vanaspati ghee which is in solid state. This is the equation number 6 which is given in your textbook, right? Then you have to find out which one is the reactant and which one is the product in this chemical equation. तुम्ही इझिली सांगू शकता की vegetable oil and the hydrogen gas, these are the 2 reactant of this chemical reaction, and vanaspati ghee is the product of this chemical reaction. या chemical reaction चा product कोणता आहे? वनस्पती घी आहे. आणि vegetable oil आणि hydrogen gas हे दोन काय आहेत? reactant आहे, right? Then look at the second. Now we are looking for the second point of the use your brain power, and in the second point of the use your brain power, we have to balance a particular chemical equation which are given in your textbook. Look at the equation. Nitrogen gas is a nitrogen gas and it react with the hydrogen gas and it produce ammonia which is also a gas. Okay? We have to balance this chemical equation. आपल्याला बॅलन्स करायचं आहे केमिकल इक्वेशन. इन स्टेप 1 वी आर रायटिंग द केमिकल इक्वेशन, है ना, इन द फॉर्म ऑफ ए केमिकल इक्वेशन. आपण जे केमिकल इक्वेशन आहे ते केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो. वर्ड इक्वेशनचं केमिकल इक्वेशन मध्ये लिहितो, नाही का? बट दिस इक्वेशन इज ऑलरेडी इन द फॉर्म ऑफ केमिकल इक्वेशन. दॅट्स वाय वी राईट ॲज इट इज. आपण जसे तसं ते केमिकल इक्वेशन लिहितो कारण ते केमिकल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे, नाही का? ते इन द सेकंड स्टेप we have find out whether it is balanced chemical equation or not. आणि आपण कसं फाइंड आउट करतो? आपण डिफरंट एलिमेंटच्या ॲटमचा नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला काय करतो? चेक करतो. बघा, दिस इज द रिएक्टंट साइड अँड दिस इज द प्रोडक्ट साइड अँड दिस इज द एलिमेंट्स. तुम्हाला लुक ॲट द एलिमेंट्स. देर आर ओनली 2 एलिमेंट्स. 2च एलिमेंट्स आहेत, है ना? फर्स्ट वन इज द नायट्रोजन and second one is the hydrogen. Look at the number of nitrogen on the reactant side. Reactant side ला 2 काय आहे? nitrogen आहे. And look at the number of nitrogen on the product side. There is only 1 nitrogen in the product side. Then what is the number of hydrogen on the reactant side? There are 2 hydrogen on the reactant side. And what are the number of hydrogen in the product side? There are 3 hydrogen are present at the product side, right?
From this we can say that the number of atom of different element is not same on the reactant and product side. That's why this is the unbalanced chemical equation, right? आता आपल्याला माहित पडलं हे काय आहे, अनबॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. देन इन द नेक्स्ट स्टेप म्हणजे थर्ड स्टेप है ना. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, चेक करतो वेदर इट इज बॅलन्स ऑर नॉट. आणि इन द थर्ड स्टेप वी आर स्टार्ट बॅलन्सिंग दिस केमिकल इक्वेशन. थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो, त्या इक्वेशनला बॅलन्स करायला सुरुवात करतो. देन थर्ड स्टेप मध्ये इक्वेशन बॅलन्स करायला सुरुवात करतो त्यावेळी आपण असा कंपाऊंड निवडतो की ज्यामध्ये काय मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम प्रेझेंट आहे. बघा, नायट्रोजन मध्ये 2 ऍटम प्रेझेंट आहे, हायड्रोजन मध्ये 2 ऍटम प्रेझेंट आहे आणि अमोनियामध्ये 4 ऍटम प्रेझेंट आहे. मग तुम्हाला कोणाला निवडावं लागेल, अमोनियाला निवडावं लागेल, कारण अमोनिया हॅव्हिंग द मॅक्झिमम नंबर ऑफ ऍटम इन इट. इन द स्टेप 3 वी आर सिलेक्टिंग कंपाऊंड अमोनिया, नाही का. आणि अमोनिया सिलेक्ट केल्यानंतर, कंपाऊंड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामधला एलिमेंट सिलेक्ट करावा लागतो. मग तुम्ही कोणता एलिमेंट निवडाल, असा एलिमेंट निवडाल की तो अनबॅलन्स आहे, नाही का. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन हे दोघे जण काय अनबॅलन्स आहेत, नाही का. मग दोघांपैकी कोणाला निवडाल, असा निवडाल की ज्याला बॅलन्स करणं काय सोपं जातं. आता इथे 2 आहे हायड्रोजनचा नंबर आणि इथे 3 आहे, त्या दोघांना बॅलन्स करणं डिफिकल्ट जातं. त्या कारणामुळे तुम्ही कोणाला निवडाल, नायट्रोजनला निवडाल, नाही का. तर वी आर सिलेक्टिंग द नायट्रोजन इन अमोनिया, नाही का. आता तुम्हाला नायट्रोजनचा नंबर काय करावा लागतो, बॅलन्स करायचा आहे. तर नायट्रोजनचा नंबर बॅलन्स करायचा आहे तर मग तुम्हाला काय करावं लागेल, एक पर्टिक्युलर सफिशियंट कोएफिशियंट किंवा फॅक्टर तुम्हाला ऍड करावं लागेल, नाही का. आणि तुम्ही रिएक्टंट साइडला फॅक्टर ऍड कराल की प्रोडक्ट साइडला फॅक्टर ऍड कराल. बघा, रिएक्टंट साइडला 2 काय आहे, रिएक्टंट साइडला 2 नायट्रोजन आहे आणि प्रोडक्ट साइडला एकच आहे, नाही का. म्हणजे तुम्हाला दोन्ही साइडला नायट्रोजन नंबर काय पाहिजे, बॅलन्स पाहिजे, 2-2 पाहिजे. मग इथे तुम्हाला 2चा फॅक्टर ऍड करावा लागेल. तर डेफिशियंट साइड जी आहे प्रोडक्ट साइड आहे आणि त्यामुळे प्रोडक्ट साइडला तुम्हाला काय करावं लागेल, सफिशियंट फॅक्टर तुम्हाला ऍड करावं लागेल. समजलं तुम्हाला, हो की नाही. तर मग आपण काय करू, स्टेप सेकंड लिहू. आणि स्टेप सेकंड मध्ये आता पहिल्या स्टेप मध्ये आपण पाहिलं, बॅलन्स करायला सुरुवात केली आणि कंपाऊंड निवडला, एलिमेंट निवडला. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला फॅक्टर को फॅक्टर ऍड करायचा आहे. तर बघा, सेकंड स्टेप नायट्रोजन प्लस हायड्रोजन अँड इट गिव्स ट्वाइस अमोनिया. आपण 2चा फॅक्टर काय केला, ऍड केला आणि 2चा फॅक्टर ऍड केला, त्यामुळे नायट्रोजनचा नंबर काय झाला, बॅलन्स झाला. बरोबर आहे का, ओके आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, पुन्हा चेक करतो की ही बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे की अनबॅलन्स केमिकल रिएक्शन आहे, नाही का. बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे की अनबॅलन्स केमिकल रिएक्शन आहे, कसं ओळखतात ना, काय करतात, जो डिफरंट एलिमेंटच्या ऍटमचा नंबर आहे तो आपण चेक करतो रिएक्टर आणि प्रोडक्ट साइडला. जर सेम असेल तर बॅलन्स आणि जर सेम नसेल तर अनबॅलन्स. बरोबर आहे का. तर बघा, नायट्रोजन आणि हायड्रोजन असे 2 एलिमेंट आहेत. रिएक्टंट साइडला 3 नायट्रोजन आहे, 2 नायट्रोजन आहे आणि प्रोडक्ट साइडला पण 2 नायट्रोजन आहे, कारण नायट्रोजनचा नंबर आपण बॅलन्स केला. आता आपण हायड्रोजन नंबर चेक करू. रिएक्टंट साइडला किती हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन आहे आणि प्रोडक्ट साइडला किती हायड्रोजन आहे, तर 6 हायड्रोजन आहे, 6 हायड्रोजन आहे, नाही का. आता आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजनचा नंबर बॅलन्स करायचा आहे, नाही का. कारण हायड्रोजनचा नंबर सेम नाही आहे, त्या कारणामुळे काय आहे, अनबॅलन्स केमिकल रिएक्शन आहे. आता आपल्याला हायड्रोजनचा नंबर बॅलन्स करायचा आहे. तर हायड्रोजन नंबर बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जी डेफिशियंट साइड आहे, म्हणजे जिथे हायड्रोजन नंबर कमी आहे तिथे एक पर्टिक्युलर कोएफिशियंट किंवा फॅक्टर ऍड करावं लागेल. तर इथे 6 काय आहे, हायड्रोजन आहे प्रोडक्ट साइडला आणि रिएक्टंट साइडला 2च आहे. म्हणजे इथे तुम्ही जर 3चा फॅक्टर ऍड केला, जर तुम्ही इथे काय केला, 3चा फॅक्टर ऍड केला, तर मग रिएक्टंट साइडला पण हायड्रोजन नंबर काय होईल, 6 होऊन जाईल. समजलं का. तर आपण 3चा फॅक्टर काय करू, ऍड करू आणि केमिकल रिएक्शन पुन्हा लिहू. पहा, प्लस 3चा फॅक्टर दिला आपण हायड्रोजनला, नाही का. आणि त्यामुळे आता हायड्रोजन नंबर पण काय झाला, बॅलन्स झाला. बरोबर आहे का. आता आपण पुन्हा चेक करू की ही बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे की नाही आहे, ठीक आहे ना. पहा आता, हा, नायट्रोजन किती आहेत, रिएक्टंट साइडला 2 आहेत, प्रोडक्ट साइडला किती आहेत, 2 आहेत. हायड्रोजन किती आहे, रिएक्टंट साइडला 6 आहेत आणि प्रोडक्ट साइडला पण काय 6 आहे. आता नायट्रोजन आणि हायड्रोजन या दोघांचे नंबर रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला काय आहे, सेम आहे. त्या कारणामुळे ही काय आहे, बॅलन्स केमिकल रिएक्शन आहे. समजलं तुम्हाला, ओके नाही. तर हिअर वी हॅव बॅलन्सिंग दिस केमिकल रिएक्शन, राईट. नाउ देयर इज अ नेक्स्ट एक्झाम्पल. आणखी एक एक्झाम्पल दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, केमिकल रिएक्शनला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे, ठीक आहे. तर ही केमिकल रिएक्शन तुम्ही बॅलन्स करून पहा आणि जर प्रॉब्लेम येत असेल तर मग मला विचारा, ठीक आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगेन, ठीक आहे. त्यानंतर बघा,
तुम्हाला 2 केमिकल इक्वेशन दिलेले आहे आणि त्या 2 केमिकल इक्वेशन मध्ये तुम्हाला काय करायचे आहे, त्या इक्वेशन मध्ये असणारे जे डिफरंट कंपाऊंड्स आहेत त्यांच्या काय करायचे आहे, फिजिकल स्टेट मेन्शन करायचे आहे. देयर आर 2 chemical equations which are given in your textbook and you have to write down the physical state. You have to mention the physical state of the each compound which are present in this chemical equation. That is sulfur dioxide, which is react with hydrogen sulfide and it gives sulfur and S2. बैलेंस आहे की नाही आहे, बैलेंस नाही आहे. नाउ इट इज बॅलन्स. आता हे काय आलं, बॅलन्स झालं. ठीक आहे. तर यू हॅव टू मेन्शन द फिजिकल स्टेट ऑफ दिस रिएक्टंट अँड प्रोडक्ट. तर सल्फर डायऑक्साइड इज फाउंड इन द गॅसियस स्टेट, राईट. देन हायड्रोजन सल्फाइड इज ऑल्सो फाउंड इन द गॅसियस स्टेट, right. Then sulfur which are produced is in the solid state and water is produced, it is in a liquid state, right. This is the physical state of the reactant and product of this equation, right. Now look at the second example. Next example, there is a silver which is react with HCl and it gives AgCl, that is silver chloride, and S2 gas is get released. Sorry. Then you have to mention the physical state of the reactant and product in this chemical equation. Then write down the physical state. Silver, it is in solid state, right. Then twice HCl. HCl it is in a aqueous state because we use the dilute HCl here. पण पाणी टाकलेलं असतं त्या HCl मध्ये, त्यामुळे aqueous state राहते त्या HCl ची. Then it gives twice AgCl and this twice AgCl is formed as a precipitate. इथे AgCl जो आहे हा precipitate insoluble solid है ना, म्हणून काय होतो, तयार होतो, insoluble mass म्हणून तयार होतो. त्यामुळं इथे आपण काय केलंय, लोअर एरो इंडिकेट केलाय. हा प्रेसिपिटेट आहे इथे तयार झालाय. आणि नंतर मग हायड्रोजन गॅस इथे काय होतो, इव्हॉल्व होतो. तर हा गॅस आहे त्यामुळे आपण अपवर्ड डायरेक्शनचा एरो काय केला, इथे यूज केला. तर वी हॅव मेन्शनिंग द फिजिकल स्टेट ऑफ दिस रिएक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ दिस 2 केमिकल इक्वेशन. तर तुम्हाला त्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का? चला आता पुढे पाहू. यापुढे तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेलं आहे की केमिकल रिएक्शन मध्ये है ना, जो सबस्टन्स पार्टिसिपेट करतो त्याला आपण रिएक्टंट म्हणतो. आणि या रिएक्टंट मध्ये खूप सारे चेंजेस होतात, त्यामधले बॉन्ड जे आहेत ते काय होतात, ब्रेक होतात आणि त्यामुळे एक कम्प्लिटली न्यू सबस्टन्स काय होतो, तयार होतो, नवीन बॉन्ड तयार होतो, है का. इन अ पर्टिक्युलर केमिकल इक्वेशन अ सबस्टन्स अंडरगोज केमिकल चेंज, इट अंडरगोज बॉन्ड ब्रेकिंग which is called as reactant and a completely new substance is formed which is called as product by the formation of new bond. This is the chemical equation and we have studied the balancing of a chemical equation, right. After that we have to study the type of the chemical reaction, right. आपल्याला chemical reaction चे काय करायचे, type study करायचे आहेत, but these types we are studying in the next video, right. तर thank you and have a nice day.